सध्या भारतीय जनता पक्षाचं गाव चलो अभियान अत्यंत जोमात सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील पारडसिंगा या गावी मुक्कामी राहणार आहे आणि आपण बघू शकतो की त्यांच्या आगमनाच्या पित्तर्थ कशा प्रकारे इथे वेगवेगळे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स असेल, सोबतच गावकऱ्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह आहे। जर काही एखाद्या गावाचं आपल्याला ओळख बघायची असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्याला या पारडसिंगा गावामध्ये पाहायला मिळतात। म्हणजे छोटे छोटे दुकानं असेल, मंदिर असेल, या व्यतिरिक्त छोटा भाजीपाल्याचं दुकान असेल, या व्यतिरिक्त ही बाजारपेठ परिसर आहे, चावडी असेल, शाळेचे विद्यार्थी असेल, असं वेगवेगळं जे गावातलं वातावरण असतं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात। आणि या गावामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुक्कामी राहणार आहे, त्यामुळे गावातल्या लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। भारतीय जनता पक्षाची जी खरी व्होट बँक आहे ती शहरी भागामध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी गावातली जी व्होट बँक आहे त्या व्होट बँक मजबूत करणं, सोबतच लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणं या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे। आपण काही स्थानिक गावचे नागरिक आपण त्यांना विचारूया, लोकांमध्ये किती उत्साह आहे तुमच्या गावात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुक्कामी राहणार आहे? केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं मोदी सरकार आहे 10 वर्षापासून, त्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचे BJP सरकार आहे आता 4-5 वर्षापासून। या सरकारनं जे काही लोपोपयोगी कामं केले, चांगले कामं केले, त्याबद्दल आमच्या गावाच्या पारडसिंगाच्या ग्रामीण भागामध्ये खूप उत्साह आहे। आणि एवढ्या मोठ्या नेत्याला आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्याची एक आगळीवेगळी संधी या सगळ्या गावकरी लोकांमध्ये आहे। त्यामुळे आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या पारडसिंगा या गावामध्ये येऊन आमच्या सगळ्या गावकऱ्यासोबत चर्चा साधतील। आज काय काय कार्यक्रम आहेत त्यांचे तुमच्या गावात? आज जनरली 4:30 वाजतापासून कार्यक्रम त्यांचा ठरलेला आहे। प्रथमतः बालचंद्रजी डांगोरे यांच्याकडे याचा बूथ प्रमुखाचा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर बचत गटाच्या जे आहे त्यांचं तिथे सावता मंदिरमध्ये कार्यक्रम आहे आणि सुपर वॉरियरचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी ठेवलेला आहे। बरं, काही विषय मांडणार आहे का तुम्ही तुमच्या गावाचे फडणवीसांसमोर? आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसमोर जो कार्यक्रम पारडसिंगा गावामध्ये घेण्यात आलेला आहे, हा जिल्ह्यातला कार्यक्रम आहे आणि जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पारडसिंगा गावाची निवडून गेली त्याबद्दल सर्वप्रथमच मी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचे स्वागत करतो आहोत। गावातील जे नागरिक आहे, युवक बांधव आहे, यांना फार मोठा उत्साह आमच्या गावामध्ये आहेत आणि ज्या काही योजना आपल्याच गावामध्ये मान्य आता जे आपली ग्रामपंचायतची निवडणूक झाली त्यामध्ये भरघोस यश नागरिकांनी युवकांनी आपल्या गावामध्ये दिलेलं आहे। बरं, ठीक आहे, आपण इकडले जे सामान्य नागरिक आहेत त्यांना विचारूया की ते इथे नेहमी चावडीवर बसतात। काका, रोज बसता का तुम्ही इथे? रोज बसता? हो। आज तुमच्या गावात उपमुख्यमंत्री येत आहे फडणवीस साहेब, काय उत्सुकता आहे लोकांमध्ये, काय चर्चा आहे? चर्चा मग लोक चांगलं मत आहे भेटायच्यासाठी। मला भेटायची इच्छा आहे का त्यांना? हो, काऊन नाही भेटायची? भेट झाली तर काय विषय मांडन तुम्ही? काय विषय हे आम्ही फक्त हे सोयाबीनले भाव पाहिजे आणि रोही डुकराचे याची बंदोबस्त झाली पाहिजे। मला काय अपेक्षा आहे फडणवीसांकडनं? अपेक्षा काही नाही आहे, फक्त गावाची सुधारणा झाली पाहिजे पद्धतशीर। त्यामुळे कापसाचे भाव, कापसाले भाव, शेतकऱ्याच्या भावाले भाव भेटला पाहिजे मालाले। आणि तुम्ही सांगा काय? कापसाचे भाव खूप कमी आहे, सोयाबीनचे कास्तकाराचे खूप भाव आहे, थोडीशी त्यांनी कास्तकार तुम्ही चर्चा कराल ना, कारण की आता तुमच्यासोबत चर्चा करायला येतं, चर्चा कराल का तुम्ही? हो, तर आम्ही बोलवणार का आमचा कापूस काय भाव खपून आला आहे, सोयाबीनची काय आमची अवस्था आहे आणि हे सर्व कास्तकाराची खूप हे आहे, त्याच्यावर थोडंसं बाकीचं काम खूप चांगलं आहे। ठीक आहे, जर का आपण बघितलं तर गावामध्ये ज्या प्रकारे वातावरण आपल्याला पाहायला मिळतात, चावडी आहे, चावडीवर रोज लोक बसतात, शाळेतले विद्यार्थी आपण त्यांना विचारूया। तुमच्या गावात उपमुख्यमंत्री येत आहे, माहिती आहे तुम्हाला? हो। बरं, काय उत्सुकता आहे लहान मुलांमध्ये, काय चर्चा आहे? गावची स्वच्छता। स्वच्छता झाली का? स्वच्छता मागच्या काही दिवसात नाही। ते येणार म्हणून झाली? बरं, भेटायची तुम्हाला इच्छा आहे का तिथे? हो। तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे ही दुचाकी आहे, दुचाकीवर पण देखील अनाउन्समेंट सुरू आहे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडसिंगा या गावामध्ये येणार आहे आणि कशा प्रकारे अनाउन्समेंट होतं आपण ते ऐकूया। मेळावा आयोजित केलेला आहे, तरी महिला बचत गटांच्या सर्व महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी महिला
थोडं बंद करा. काय नाव तुमचं? पुरुषोत्तम उमप. बरं. ग्रामपंचायत कर्मचारी आहे का तुम्ही? हा, प्लंबर आहे मी. मेंबर आहे का? काय हे दौंडी देणं? दौंडी आहे, माझ्या मग पूर्ण पाईपलाईनचे काम आहे. बरं. आता तुम्ही हे फिरत आहे पूर्ण गावामध्ये लोकांना माहिती व्हावी म्हणून? हा जी. जसे वेगवेगळे उपक्रम सध्या देवेंद्र फडणवीस या गावात येत आहे, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र निश्चितच एक वेगळा उत्साह, वेगळं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचं गाव चलो अभियान जे संपूर्ण देशामध्ये राबवलं जात आहे. विशेष करून आपण जर का मागच्या काही काळामध्ये लोकसभा निवडणुका असेल, विधानसभा निवडणुका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल, या निवडणुकांमध्ये विशेष करून शहरी निमशहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने तिथल्या मतदारांनी भाजपला साथ दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र कुठेतरी ग्रामीण भागामध्ये जी भाजपची नाळ जुळायला पाहिजे ती जुळली नाही. त्यामुळे कुठेतरी परत या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा असा प्रयत्न दिसतो की लोकसभेच्या अगदी तोंडावर हे अभियान राबून कुठेतरी गावच्या लोकांपर्यंत पोहोचायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे देखील जाणून घ्यायचं. तर त्याच उपक्रमाअंतर्गत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारडशिंगा गावामध्ये येत आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, पारडशिंगा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.